माणसाने स्वतःचं मन पाहायला शिकलं पाहिजे. ज्याला स्वतःचं मन पाहता आलं त्याला आपल्या जीवनाचा एक प्रकारे आधारच सापडतो. बाहेर नजर असल्यामुळे माणूस सतत बाहेरच्याच विषयामध्ये गुंतून असतो. ज्या मनाच्या प्रभावाने माणूस बाहेर पाहत असतो त्या मनाला मात्र माणूस पाहायचं विसरून जातो किंवा तशी बुद्धी त्याला होत नाही. जीवनामध्ये कोणत्याही गोष्टीचा अंतिम समाधान तेव्हाच येणार आहे जेव्हा आपण आपल्या मनाला पूर्णपणे पाहायला शिकू. जे मन मला पळवतंय, धावायला लावतंय, रात्रंदिवस मला बेचैन करतंय, त्या मनालाच माणूस पाहायचं जर सोडून जगामध्ये सर्व काही जरी त्याने प्राप्त केलं तरी शेवटी त्याच्या जीवनामध्ये प्रश्न राहणार आहे. कारण जे मन मला धावायला लावतंय, जे मन मला वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या विषयामध्ये मला पळवायला लावतंय, ते मन जर तसंच असेल तर माझी बेचैनी कधीच मिटणार नाही. आणि म्हणून सगळ्या माझ्या जीवनातल्या उचापतीला जो मूळ कारण आहे, जी प्रेरणा माझ्या आतून येत असते, ऐकणं असो, बोलणं असो, ते प्राप्त करण्याची इच्छा असो, एखाद्या गोष्टीचा प्रभाव असो, एखाद्या गोष्टीविषयी येणारी प्रतिक्रिया असो, हे जीवनाचं जे काही चालू आहे, माझ्या जीवनरूपी सागरामध्ये जे काही लाटा उठत असतात, ज्याच्याचा प्रभाव माझ्यावर पडतो, रात्रंदिवस मी तो अनुभवत असतो, तर हे सर्व काही जे आहे त्याचंच नाव मन आहे. मन या अर्थाने की पूर्ण अंतःकरणाला आपण एक मन म्हणून संबोधत आहोत. त्या मनाला जर पाहायचं राहून गेलं तर मग जीवनातले सगळे प्रश्न ते पुन्हा उभा करणार आहे. सगळ्या जीवनातल्या ज्या काही लाटा येतात त्याला जे कारण आहे ते कारण जर आपण नाही शोधलं तर त्या लाटा पुन्हा पुन्हा उचंबळत राहणार आहेत आणि त्याच्याने आपली घालमेल जीवनभर होणार आहे. आणि म्हणून माझ्या जीवनाच्या या सर्व गोष्टीला, सर्व परेशानीला, सुखाला पण आणि दुःखाला पण जे कारण आहे त्याच मनाचा जर अभ्यास राहून गेला तर इतकं सुंदर मनुष्य जीवन मिळून सुद्धा आपण ते कारणे लावला असं त्याचा अर्थ होणार नाही. आणि म्हणून अध्यात्म माणसाला तिथपर्यंतच पोहोचवण्यासाठी प्रयत्नशील आहे किंवा अध्यात्म तिथपर्यंत पोहोचण्याचं नाम आहे की ज्या ठिकाणी मनाचाही आधार आहे. जी गोष्ट आपण जी धावतो ना, उगं नाही धावत. आपण जी प्रतिक्रिया देतो ना, उगं नाही देत ते प्रतिक्रिया. आपण जे प्रभावित होतो ना, उगं नाही आपण प्रभावित होत. त्याच्या पाठीमागे असते आपली मन प्रकृती. आणि म्हणून ती मन प्रकृती जशी आहे तशा प्रकारचाच प्रभाव आपण अनुभवत असतो, तशा प्रकारचीच प्रतिक्रिया आपण देत असतो, तशा प्रकारचंच उठणं, बसणं, पाहणं, जाणं, येणं, बोलणं, हे जे काही सर्व काही जीवनामधला क्रियाकलाप आहे ते सर्वच्या सर्व आपल्या त्या मनावर अवलंबून आहे. जसं मन आहे तसं या सगळ्या माणसाच्या जीवनातल्या उचापती आहेत. आणि म्हणून मी बोलताना सुरुवातीला जे म्हटलं की मन नाही स्वतःचं जाणलं तर मग काय जाणलं माणसानं, आणि मन नाही जाणलं तर बाकी सर्व जाणून त्याचा कितीचा उपयोग आहे.
म्हणजे उगे गुणोत्तर गणित जर आपण मांडलं असं की सगळ्या जगाचाही या व्यावहारिक दुनियेचाही आपल्याला परफेक्ट अभ्यास झाला आणि आपण ते निभावून न्यायची क्षमता राखून जरी असलो तरी स्वतःचं मन जाणत नसेल तर जीवनातली अर्धी गोष्ट आपण जशाला तशी ठेवली असं त्याचा अर्थ आहे. सगळं तुम्ही जाणलं, सगळं जीवनात मिळवलं, परंतु मन स्वतःचं नाही जाणलं तर अर्ध काम जीवनातलं तसंच ठेवलं. आणि या सगळ्या यशाचा आणि या प्रभावाचा, व्यावहारिक जीवनाच्या मोठेपणाचा सर्व एक विशिष्ट फायदा असेल, परंतु एक खऱ्या अर्थानं जे समाधान जन्माला येणार असतं आपल्या आतमध्ये, ते समाधान कधीच या बाहेरच्या यशाने, प्रभावाने किंवा कशानेच येणार नाही. भीती, शंका, चिंता, असुरक्षा, जबाबदारीची जाणीव, भविष्यातील काही गोष्टीचं ओझं किंवा पाठीमागील स्मृतीचा त्रास, हे सर्व काही जीवनामध्ये जिथं साठलेलं असतं त्याचं नाव आहे मन. आणि म्हणून जीवनाचा हा सर्व उहापोह ज्याच्यामध्ये घडतो, ज्याच्याकडून घडतो, ते आहे मन. आणि म्हणून मला जे हलवतं, मला जे प्रेरित करतं, माझ्या प्रत्येक कर्माची, ते सूक्ष्मात सूक्ष्म कर्म असो किंवा मोठं किती कर्म असो, त्या सर्व माझ्या जीवनातल्या किंचितसुद्धा धक्का असेल तरी त्या धक्क्याला जे कारण आहे त्याचं नाव आहे मन. एखादी गोष्ट पाहिल्यानंतर मी आकर्षित का होतो त्याचं कारण आहे मन. एखादी गोष्ट ऐकल्यानंतर मी नाराज का होतो त्याचं कारण आहे मन. एखाद्या गोष्टीवर मी क्रोधित का होतो त्याचं कारण आहे मन. एखाद्या गोष्टी प्राप्त करण्यासाठी मी इतका कसा मागे लागतो त्याचं कारण आहे मन. ज्या ज्या गोष्टी मला जीवनामध्ये अशा प्रकारे प्रभावित, प्रेरित वगैरे करतात, त्या सर्व माझ्या मनाची उपज आहे. आणि म्हणून जिथून हे सर्व निघतंय, ती प्रेरणा जिथून ह्या सगळ्या बाहेर पडत आहे, त्याचा जो स्रोत आहे ते मन. ते मन मात्र त्या ठिकाणी जर पाहायचं राहून गेलं तर मग जीवनामध्ये आपण काय पाहिलं? काहीतरी आपल्याला पळवित आहे तसं आपण पळलो, काहीतरी आपल्याला नाचवित आहे तसं आपण नाचलो. आणि एक प्रकारे यांत्रिक जीवन आपण जर जगत राहिलो तर अनंत वासनाने भरलेलं हे मन आहे, ह्याची आपल्याला कल्पना सुद्धा नाही. त्याची शिकार आहोत आपण, पण त्याची कल्पना नाही आपल्याला. आपल्याला वाटतं की हे मला जे आकर्षण वाटतंय ते स्वाभाविक आहे. ते स्वाभाविक नाही, तुझ्या मनाची उपज आहे. जशा पद्धतीचं ते मन आहे तशा पद्धतीनं ती वासना कार्यान्वित होते आहे. माणूस जीवनामध्ये पळतो तर आहे, धावतो तर आहे, परंतु मला धक्का कुठून येतोय नेमका याचा शोध माणसाला लागत नाही. आणि त्याचाच अर्थ आहे की त्याने त्याच्या मनाचा अभ्यास केला नाही. आणि म्हणून या सगळ्या गोष्टीचं जे कारण आहे, जे मन, ते मन कधी दिसत असतं, कधी कळत असतं, त्या मनाला कधी पाहता येतं? ज्यावेळेस मी स्वतःला शांत करील. आणि म्हणून ध्यान हा मार्ग आहे जे आपल्याला आपल्या मनालाही पाहण्याचा अभ्यास घडवून आणतं. आणि म्हणून ही गोष्ट पक्की असली पाहिजे की मला जो धक्का येतोय, मी बसलोय तर मला उठण्याची जी बुद्धी होती त्याला कारण मनच आहे. मी फिरल्यानंतर मला बसण्याची बुद्धी होती ती कारण मनच आहे. प्रत्येक गोष्ट जी मला क्षणाक्षणाला परेशान करते, ह्या मनाच्या लाटानं रात्री थांबतात ना दिवसा थांबतात, या अखंडितपणे चालू असतात. आणि झोपलो तरी आपण त्या स्वप्नरूपाने चालू असतात. ह्याचा प्रताप कधी थांबतच नाही. विचार करा की जी चार्ज झालेली गोष्ट आहे आणि जी
सतत स्वतःच्या तालावर नाचते, तिथं आपलं मतसुद्धा विचारलं जात नाही किंवा आपल्याला एक गोष्ट फरफटत नेत आहे, तर त्या गोष्टीला जाणायचं आहे. मला यंत्र नाही बनायचं, माझा स्वतंत्र अधिकार असला पाहिजे. परंतु हसणं, आपलं रडणं, आपलं समाधान येणं जाणं हे सर्व काही पराधीन आहे, काहीतरी दुसऱ्या गोष्टीवर अवलंबून आहे, कोणातरी प्रक्रियेवर अवलंबून आहे. ह्याच्या मुळाशी हे मनच आहे. आणि म्हणून जी गोष्ट मला नाचवते, मला खेळवते, मला पळवते, मला परेशान करते, त्या माझ्या मनाला, त्या मूळ केंद्रीय त्या प्रेरणेला, त्याच्या प्रकृतीला आपण जर जाणलं तर आपल्या असं लक्षात येईल की हे सर्व काही यांत्रिक पद्धतीने होत आहे. मला एखाद्याला माझ्या पायावर पाय दिला जोराचा तर क्रोध आपोआप येतो, तो आणावा लागत नाही. जसं घास तोंडामध्ये टाकल्यानंतर चावायची प्रक्रिया आपोआप होते, त्याच्यामध्ये लाळ मिश्रण व्हायची प्रक्रिया आपोआप होते, ती गिळण्याची प्रक्रिया आपोआप होते आणि त्याच्यानंतर त्याचं पचन होऊन त्याच्यातले सर्व जे घटक आहेत शरीराला मिळण्याचं जी प्रक्रिया जशी आपोआप होते, तशी जीवनामध्ये मला उठविण्याची, मला पळविण्याची, मला विचार करायला लावण्याची, मला प्रभावित करण्याच्या सगळ्या प्रक्रिया ह्या ऑटोमॅटिक आहेत. आणि या प्रक्रियेचे आपण गुलाम आहोत, त्याच्या तालावर आपण नाचतो. निराश जर आपण झालो तर कधी म्हणून बघा स्वतःला की ही निराशा ही एक फालतू गोष्ट आहे आणि मला सतत आनंदी राहायचं आहे, असा जर ठाम निर्धार आपण करू शकलो तर त्या निराशेला आपण एका क्षणात पळवून लावू शकतो. म्हणजे आपली स्वतंत्र सत्ता आहे. जे काही प्रकट होते मनाच्या धर्तीवर, त्याला मानायचं का नाही, त्याला स्वीकारायचं का नाही, त्याच्या प्रभावात किती यायचं, याचा अधिकार राखून आहोत आपण. स्वामी आहोत आपण, मालक आहोत आपण. सर्वस्व आपल्या अधीन आहे. इतकी प्रचंड शक्ती, एवढं सामर्थ्य आपल्याकडं आहे. पण तरीसुद्धा मनाची गुलामी अनेक वर्षापासून, अनेक जन्मापासून आपण करत आलो आणि त्याच्यामुळं त्याच्यातून बाहेर पडण्याची आपल्याला बुद्धीच होत नाही. आणि म्हणून हे सर्व अध्यात्मशास्त्र जे उभं राहिले ते याच्यासाठीच की आपल्या मनाला जाणल्यानंतर आपल्या सर्व परेशानीला आपण जाणला असा त्याचा अर्थ आहे. आणि जेव्हा आपण सर्व परेशानीलाच जाणतो त्यावेळेस ते जाणणे म्हणजेच त्याच्यापासून एक प्रकारे सुटणे आहे, हे मात्र नक्की. धन्यवाद.